आज पाकिस्तान हा वेगळा देश आहे. पण कधी विचार केला आहे का? हा प्रदेश भारताचाच भाग होता. ज्या जमिनीवर आज पाकिस्तान आहे, तिथे हजारो वर्षे हिंदू संस्कृती नांदत होती. मग 1947 नंतर त्या हिंदूंचं पुढे काय झालं? ते संपले का? की ते विस्थापित झाले? की अजूनही तिथे जगण्यासाठी संघर्ष करतायत? आज आपण पाहणार आहोत इतिहास आणि वास्तव फक्त तथ्यांच्या आधारे. सध्या पाकिस्तान देश ज्या भूमीवरती आहे ती भूमी भारताची होती हे सर्वांना माहितीच आहे. तिथे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात हिंदू होते. यापेक्षाही आणखी सोपं म्हणायचं झालं तर भारतावरती इस्लामिक अतिक्रमण किंवा जे परप्रांतीयांचं अतिक्रमण झालं त्याआधीही जो अखंड भारत होता त्यात आता आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्या हिंदू धर्माच्या ढाच्यातील अनेक संस्कृत्या हजारो वर्षापासून तिथे नांदत होत्या. आता आजच्या भारत देशाच्या आजूबाजूला जे देश आहेत ते पूर्वी भारताचेच भाग होते. जर पाकिस्तानसारख्या देशांच्या ठिकाणी 100% जर सध्याच्या हिंदू धर्माच्या ढाच्यातील संस्कृत्या तिथे नांदत होत्या, मग तिथले हिंदू नामशेष कसे झाले? पाकिस्तानमधील हिंदूंची संख्या कमी झाली त्याआधी तिथे किती हिंदू होते हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण की त्या भागातील हिंदूंची संख्या आधीपासूनच कमी व्हायला सुरू झाली होती. तर भारतावरती परकीय आक्रमणे इसवी सन पूर्व 6व्या शतकात सुरू झाली. पहिल्यांदा इसवी सन पूर्वचे काही शतकांपूर्वी पार्शियन म्हणजेच इराणी लोक आली. त्यानंतर अलेक्झांडर येऊन गेला. त्याच्यानंतर जे शक, कनिष्क यांसारखे मध्य आशियाई जमाती आल्या आणि त्या जमाती हिंदू संस्कृत्यांमध्ये समाविष्ट झाल्या. या सर्वांनी हिंदू प्रदेशावर ताबा केला. मात्र धार्मिक विध्वंस केला नव्हता. पण धार्मिक आणि राजकीय मोठे आक्रमण इसवी सन 8व्या शतकानंतर सुरू झाले. त्यात पहिलं इस्लामिक आक्रमण इसवी सन 712 मध्ये झालं. मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर आक्रमण केलं आणि मंदिरं तोडली, जिझिया कर लावला, गुलाम बनवणं सुरू केलं. धार्मिक ओळख महत्त्वाची बनली आणि काफिर ही संकल्पना आली. हाच खरा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर महमूद गजनीनं 17 वेळा आक्रमण केलं. नंतर मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आक्रमण केलं. दिल्लीत सल्तनत सुरू केली आणि भारतात कायमस्वरूपी इस्लामी सत्ता सुरू झाली. इथूनच परप्रांतीयांना दिल्लीकडे सत्ता हलवताना किंवा भारतावरती आक्रमण करताना सिंध हा प्रदेश लागायचा. त्यामुळे इस्लामिक परप्रांतीयांकडून जेव्हा आक्रमण केलं गेलं त्यावेळेला सिंध हा पहिला इस्लामिक प्रदेश बनला. या प्रदेशात सततची इस्लामिक सत्ता झाली. पिढ्यानपिढ्या दबाव, इतका अन्याय आणि अत्याचार होऊ लागला इथल्या भूमिपुत्रांवर की त्यात खालच्या जातींना धर्मांतर ही सुटका वाटली. मंदिरांवर हल्ले, लूट, बंदिवान, खूप प्रचंड प्रमाणावर धर्मांतर करण्यात आलं. त्यामुळे या भागातील हिंदूंची संख्या खूप वेगाने कमी होऊ लागली आणि याउलट इस्लामिक लोकांची या भागात तसेच भारतभर संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर दुष्काळात 13वा म्हणजे मुघल काळ सुरू झाला आणि त्यात इस्लामिक कट्टर धोरण घेण्यात आले. त्यामुळे ब्रिटिश काळ येईपर्यंत आजच्या पाकिस्तानच्या प्रदेशातील हिंदूंची संख्या 25% इतकी कमी झाली होती आणि इस्लामिक लोकांच्या संख्येत 75% पर्यंत वाढ झाली होती. तसेच संपूर्ण भारतभर मुस्लिम धर्मीय कमी जास्त प्रमाणात विस्तारत गेले होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हा दुरावा आणखी वाढला. मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि 2 राष्ट्र सिद्धांत हळूहळू रुजत गेले. त्यात इंग्रजांनी आपल्या सत्तेमध्ये फोडा आणि राज्य करा या कूटनीतीनुसार हिंदू आणि मुस्लिम या धार्मिक भेदाला खतपाणी दिलं. त्यामुळे धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या राष्ट्राची कल्पना जनमानसात पेरली गेली. पंजाब, सिंध आणि बंगालसारख्या प्रांतांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण तीव्र झालं. ही फक्त राजकीय प्रक्रिया नव्हती तर समाजाच्या मनात खोलवर बसलेली भीती होती. 1947 साली जे घडलं ते या सगळ्याचा स्फोटक परिणाम होता. फाळणीच्या एका निर्णयाने हजारो वर्षाची लोकसंख्या रचना एका क्षणात बदलली. पाकिस्तानात समाविष्ट झालेल्या प्रदेशांमध्ये हिंदू आणि शीख समाजावर भीषण हिंसाचार झाला. लाखो लोकांना आपलं घरदार सोडून भारताकडे पलायन करावं लागलं. पण इथे फक्त धार्मिकतेच्या नावावर हिंदूंवरती हिंसाचारच झाला असं नाही, तर त्यात सर्वात मोठी झळ लागली ती हिंदू स्त्रियांना. कित्येक स्त्रियांचं अपहरण करण्यात आलं, कित्येक बलात्कार झाले, तसेच कित्येक कत्तली, जाळपोळ, लूट या सगळ्याने संपूर्ण समाज उद्ध्वस्त झाला. जिथे काही दशकांपूर्वी हिंदू 20 ते 25% होते, तिथे काही महिन्यातच ते जवळजवळ नाहीसे झाले. फाळणीनंतर पाकिस्तानात जे हिंदू उरले ते अल्पसंख्य बनले. म्हणजे विचार करा, हिंदुस्थानाच्या भागात हिंदू अल्पसंख्याक झाले. राजकीय प्रतिनिधित्व कमी झालं, सामाजिक दबाव वाढला आणि अनेकांना हळूहळू स्थलांतर करावं लागलं. पण ही हिंसा काही एका बाजूने झाली नाही, तर पश्चिम पंजाब म्हणजे आजचा पाकिस्तान येथे हिंदू आणि शीख मोठ्या प्रमाणात मारले गेले. गावे साफ झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले, लाखो निर्वासित झाले. त्यानंतर पूर्व पंजाब म्हणजेच आजचा जो भारत आहे तिथे मुस्लिम मोठ्या प्रमाणात मारले गेले. कारण की अनेक ठिकाणी सुडाच्या कत्तली करण्यात आल्या, मुस्लिम वस्त्या जाळल्या गेल्या. यूपी, बिहार, दिल्ली, बंगाल या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. आणि विशेष म्हणजे या कत्तली कोणत्याही राजकारण्याने किंवा लष्कराने केल्या नव्हत्या, तर सर्वसामान्य माणसाने असुरक्षिततेच्या भीतीने केल्या होत्या. त्याचप्रमाणे धार्मिक भेदभावाचा अग्नी आणि पाकिस्तानात हिंदू परिवारांच्या झालेल्या कत्तली
यांच्यामुळे हा हिंसाचार वणव्यासारखा दोन्ही बाजूने भारतभर पसरला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे यात एकूण 10 ते 15 लाख लोक मृत्युमुखी पडले आणि जवळजवळ 1.5 कोटी माणसं निर्वासित झाली. त्यानंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेश बनला. तिथेही हीच प्रक्रिया पुन्हा दिसली. पण आता प्रश्न हा आहे की पाकिस्तानमध्ये आता हिंदू आहेत का, आणि जर आहेत तर त्यांची परिस्थिती काय आहे? टाइम्स नाव नवभारतच्या ताज्या अहवालानुसार पाकिस्तानातील हिंदूंच्या दरवर्षी सुमारे 1000 मुली अपहरणाच्या धोक्यात असतात. त्यांना पळवून एकतर बलात्कार केले जातात, नाहीतर मग धर्मांतरणासाठी प्रलोभन दिलं जातं. ओपी इंडियाच्या अहवालानुसार अपहरण होणाऱ्या मुलींमध्ये 23% मुली ह्या 14 वर्षाखालील आहेत. पाकिस्तानमधील हिंदूंना सामाजिक अधिकार किंवा न्यायाचे अधिकार समान नाहीत. म्हणजे ते कागदोपत्री तर आहेत, मात्र त्याचा अवलंब केला जात नाही. त्यामुळे असे अन्याय झाल्यावर जेव्हा ही कुटुंब न्यायालयात जातात त्यावेळी बऱ्याचशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने या धर्मांतरणाला किंवा अशा विवाहांना वैध करार दिला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील या हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अन्यायासाठी पोलीस यंत्रणा चौकशी करण्यात निष्क्रियता दाखवते. हिंदू मंदिर किंवा धार्मिक ठिकाणांचं म्हणाल तर विनाश, तोडफोड, अवमान्यसह येथील मुस्लिम समाजाने टार्गेट केली आहेत. आणि अशा प्रकारची प्रकरणं पाकिस्तानच्या इतिहासात अनेकदा चर्चेचा विषय राहिला आहे. एवढंच काय तर अशा प्रकारची छळ आपल्याला भारतातही जाणवतेच. पाकिस्तानातील या हिंदू समाजाला राजकीय प्रतिनिधित्व फार कमी आहे. या सगळ्या गोष्टींमुळेच आज पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या साधारण 1.5 ते 2% मर्यादित आहे, आणि तेही प्रामुख्याने गरीब आणि ग्रामीण भागात अडकलेले आहेत. ज्या सिंध प्रांताला हिंदू संस्कृतीचं उगमस्थान म्हटलं जातं त्याच सिंध प्रांतात हिंदू समाज सर्वात जास्त आहे. म्हणजेच पाकिस्तानातील सगळ्यात जास्त हिंदू हे सिंध प्रांतात राहतात. त्यातील बरेचसे लोक हे सफाई कामगार म्हणून काम करतात, तर ग्रामीण भागात राहणारे लोक हे भूमिहीन मजूर म्हणून काम करतात. याच्या उलट 1947 नंतर फाळणीच्या जखमा असूनही भारताने बहुधर्मी राष्ट्र म्हणून सर्व धर्मांना स्वीकारून वाटचाल केली. 600 वर्षांपेक्षा जास्त इस्लामिक सत्ता असूनही भारत हिंदू बहुलच राहिला. कारण की भारताची लोकसंख्या प्रचंड होती आणि जबरदस्ती धर्मांतर सर्वत्र शक्य नव्हतं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक हिंदू राज्ये या मुस्लिम आक्रमकांविरुद्ध वर्षानुवर्ष लढत राहिले. त्यात प्रतिहार, राजा भोज, चंदेल राजे, पृथ्वीराज चव्हाण, राजा हम्मीरदेव, देवगिरीचे यादव, काकतीय, होयसळ, पांड्य, हरिहर बुक्का, कृष्णदेवराय, महाराणा प्रताप, राणा सांगा, दुर्गादास राठोड, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे, गुरु गोविंद सिंह, बंदा बहादूर अशा कित्येक राजांनी त्यावेळच्या सत्तेविरुद्ध 600 ते 800 वर्ष लढा दिला. त्यामुळे हिंदू धर्मातील संस्कृत्या टिकून नांदत राहिल्या. त्याचप्रमाणे या काळात गाव पातळीवर हिंदू समाज मजबूत होता, हे विसरून जमणार नाही. म्हणूनच मुस्लिम लोकसंख्या वाढत राहिली, पण बहुसंख्य झाली नाही. आज पाकिस्तानमध्ये 96% मुस्लिम लोक आहेत, बांगलादेशमध्ये 91% आहेत, तर भारतामध्ये 14% आहेत. तर जाता जाता जो आपला भारत देश आहे त्याचं वर्णन आपल्याला इतिहासात अखंड भारत म्हणून वाचायला मिळतं. ते काय आहे ते पहा. विष्णू पुराणानुसार किंवा मार्कंडेय पुराणानुसार उत्तर यत समुद्रस्य हिमाद्रेशैव दक्षिणम वर्ष तद्द भारत नाम भारती यत्र संतती. म्हणजेच हिमालयापासून दक्षिण महासागरापर्यंत आणि पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत जो प्रदेश आहे तो भारतवर्ष. तर ऐतिहासिक प्रभावानुसार पहा, आजचा भारत पाकिस्तान, बांगलादेश, इराणचा पूर्व भाग, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे सगळे देश आहेत. ते जर आपण आपलं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रभाव, त्याचप्रमाणे प्राचीन प्रभाव पार रामायण महाभारतापासून तर आतापर्यंतचा, मध्ययुगापासून ते आधुनिक युगापर्यंतचा सर्व विचार केला तर हे सगळे ग्रेटर इंडियाचा भाग म्हणून इतिहासात ओळखले जातात. इतकं असलं तरी देखील हे सगळे देश एकाच वेळी एका सम्राटाच्या नियंत्रणाखाली कधीच नव्हते. हेही कटू सत्य मान्य करावं लागेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या संदर्भात जर काही सुचवायचं असेल किंवा तुमची काही मतं असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या. जय शिवशंभू.